नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची आपली बातमी आहे तर आनंदाची मोठी बातमी, आताच्या घडीची बातमी। ग्रॅज्युएटी नियमात बदल, कर्मचाऱ्यांना मोठा फायदा, जाणून घ्या सविस्तर। या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची मोठी बातमी आहे ग्रॅज्युएटी संदर्भामध्ये सर्वात मोठी बातमी। ग्रॅज्युएटी म्हणजे काय, ग्रॅज्युएटी नियमात का बदल केला, कोणत्या कर्मचाऱ्यांना या नियमाचा फायदा होणार आहे, या उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास कोठेही स्किप न करता पहा। चला तर करूया महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूजचे पूर्ण स्पष्टीकरण। ग्रॅज्युएटी रूल, ग्रॅज्युएटी पेमेंट कायदा 1972 अंतर्गत ज्या संस्थेमध्ये 10 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असतात त्या ठिकाणी ग्रॅज्युएटी देणे बंधनकारक आहे। अशातच आता या कायद्यात मोठा बदल झाला आहे। कर्मचारी वर्गासाठी महत्त्वाची बातमी आहे। कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ सेवा दिल्यामुळे ग्रॅज्युएटी देते। तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा ग्रॅज्युएटी देण्यात येते। याला एक प्रकारची लॉयल्टी रिवॉर्ड असे म्हटले जातात। ग्रॅज्युएटी पेमेंट कायदा 1972 अंतर्गत ज्या संस्थेमध्ये 10 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असते त्या ठिकाणी ग्रॅज्युएटी देणे बंधनकारक असते। ही रक्कम सामान्यतः निवृत्तीच्या वेळी किंवा नोकरी सोडताना किंवा विशेष परिस्थितीमध्ये दिली जाते। आता नवीन कायद्यानंतर यात मोठे बदल झाला आहेत। याचा लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे। ग्रॅज्युएटी नियमात मोठा बदल जाणून घेऊया। ग्रॅज्युएटी मिळवण्यासाठी पूर्वी किमान 5 वर्ष सलग सेवा किंवा नोकरी करणे आवश्यक होते। मात्र 2025 मध्ये लागू झालेल्या नवीन लेबर कोड नंतर फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट आणि गिग कर्मचाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे। आता अशा कर्मचाऱ्यांना फक्त 1 वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर ग्रॅज्युएटी मिळण्याचा अधिकार मिळाला आहे। मात्र नियमित कर्मचाऱ्यांसाठी 5 वर्षाची अट अजूनही कायम आहे। ग्रॅज्युएटी कशी मोजली जाते, ग्रॅज्युएटी मोजण्याचे साधे सूत्र आणि सोपे सूत्र आहेत। ग्रॅज्युएटी बरोबर शेवटचा पगार गुणिला नोकरीची सेवा गुणिला 15/26 या सूत्राचा वापर करून ग्रॅज्युएटी मोजली जाते। यामध्ये शेवटच्या पगारामध्ये बेसिक सॅलरी मध्ये डीए समाविष्ट असतो। 26 म्हणजे महिन्यातील कामाचे दिवस, 15 म्हणजे 15 दिवसाच्या पगाराच्या आधारावर गणना केली जाते। 10, 20 आणि 30 वर्षाच्या नोकरीनंतर किती रक्कम मिळेल, जर कर्मचाऱ्यांचा शेवटचा पगार किंवा सेवा कालावधी वेगवेगळा असेल तर ग्रॅज्युएटीची रक्कम पुढील प्रमाणे असू शकते। 10 वर्षाची नोकरी केली तर 50,000 पगार, अंदाजे 2,88,461 ग्रॅज्युएटी मिळेल। 20 वर्षाची सेवा केली आणि त्याचा बेसिक जर 60,000 पगार असेल तर अंदाजे ग्रॅज्युएटी 6,92,307 रुपये ग्रॅज्युएटी मिळेल। 30 वर्षे नोकरी केली प्लस 70,000 पगार असेल तर सुमारे अशा कर्मचाऱ्यांना 12,11,528 ग्रॅज्युएटी देण्यात येते। तुमचा पगार आणि नोकरीची किती वर्षे वाढतील तितकी ग्रॅज्युएटी रक्कम वाढवण्यात येते। कमाल मर्यादा आणि महत्त्वाच्या अटी, कायद्याच्या नियमानुसार खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त 20 लाख ग्रॅज्युएटी मिळू शकते, तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी ही ग्रॅज्युएटी 25 लाख आहे। याशिवाय एखाद्या कर्मचाऱ्यांना 5 वर्ष पूर्ण सेवा होण्यापूर्वी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबांना संपूर्ण रक्कम नॉमिनी किंवा कुटुंबाला दिली जाते। ग्रॅज्युएटी का महत्त्वाची आहे, ग्रॅज्युएटी एक रिटायरमेंट नंतर प्लॅनिंग महत्त्वाचा भाग आहे। नोकरीच्या शेवटी मिळणारी ही मोठी रक्कम भविष्यात आर्थिक दृष्टीने सुरक्षा देण्यास मदत करते।
करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.